जय अवधूत मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. म्हणजेच नवीन व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. महाराष्ट्र विदर्भातील शुद्ध चतुर्पती महान ज्ञानाचे संस्थापक सत्पुरुष कृष्णाजी महाराज अवधूत सावंगा यांना माझा त्रिवार अभिवादन. विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांच्या स्मृतीला माझे त्रिवार अभिवादन. युग पुरुष विश्वभूषण विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला माझे त्रिवार वंदन. महात्मा ज्योतिरावजी फुले, राजश्री शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज या थोर महापुरुषांनाही माझा त्रिवार अभिवादन. आणि सावंग्याच्या अवधूती नामातील कृष्णाजी महाराजांच्या अनुयांना, बंधू भगिनींना, मूलनिवासी बहुजनाला यांना माझा सप्रेम जय भीम, जय अवधूत, नमो बुद्धाय, जय मूलनिवासी, जय संविधान, जय भारत. की बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तसेच राष्ट्रीय कृष्णाजी महाराज अवधूत चतुर्पती सत्यशोधक संघ या संयुक्त विद्यमाने मी सावंग्याच्या कृष्णाजी महाराजावर थोडक्यात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करीत आहे आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करतो आहे की सावंग्याचे कृष्णाजी महाराज हे 350 वर्षापूर्वी हे शिकले सवरले होते, हे विचारवंत होते, अभ्यासू होते आणि फार मोठे अभ्यासू होते. हे त्यांच्या विचारवाणीतून सिद्ध होते. म्हणून कृष्णाजी महाराज म्हणतात, 3 योग झाला गल भला याच भेव धरू नव्हे आणि चतुर्पतीचा कार आपल्या मनात समजावे. 3 योग म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हा जीवनाचा मध्यमार्ग सावंग्याच्या कृष्णाजी महाराजांनी सांगितला. तसेच गलभला म्हणजे या भारतातील जी वैदिक संस्कृतीची ब्राह्मणाने निर्माण केली होती आणि क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या तिन्ही वर्णाला त्यांनी गुलाम बनवले आणि धार्मिक कृतीच्या माध्यमातून प्रत्येक बहुजनाच्या डोक्यात ही भीती निर्माण केली होती. आणि चतुर्पतीचा कार आपल्या मनात समजावे म्हणजेच चतुर्पतीचा मार्ग हा परमसुखाकडे जाणारा आहे. हा मार्ग अमृतपदाकडे जाणारा आहे. हा मार्ग महापरिनिर्वाणाकडे जाणारा मार्ग आहे. चतुर्पती म्हणजेच नीती. कृष्णाजी महाराजांनी एक बोट या मनुष्य प्राण्याला या जीवनातून, दुःखातून व जन्म मरणाच्या फेऱ्यातून नीतिमुक्त करण्याकडे दाखवलेले आहे. आणि दुसरं बोट कृष्णाजी महाराजांनी या भारत देशाच्या इतिहासाकडे दाखवलेले आहे. म्हणून हे 2 बोट कृष्णाजी महाराजांचे फार महत्त्वाचे आहे. कृष्णाजी महाराज हे भारताचे, महाराष्ट्राचे नागरिक आहेत आणि कोणालाही आपापल्या देशाविषयी, आपापल्या राज्याविषयी, आपापल्या गावाविषयी, आपापल्या वार्डाविषयी, मोहल्ल्याविषयी आपुलकी असतो, आदर्श असतो. म्हणून कृष्णाजी महाराज जास्तीत जास्त भर या भारताच्या इतिहासाकडे दाखवलेला आहे. हे त्यांच्या विचारवाणीतून सिद्ध होते. की आर्यांची प्राचीन शासन प्रणाली काय होती आणि आर्यांची शासन प्रणाली काय होती याच्यावर कृष्णाजी महाराजांना बराचसा प्रकाश टाकलेला आहे. मित्रांनो, की प्राचीन शासन प्रणाली 4000 वर्षापूर्वी अशी होती की त्यावेळेस धर्मनिरपेक्ष आणि निस्वार्थ भावनेची हा बहुजन समाज होता. धर्मनिरपेक्ष म्हणजेच
त्यावेळेस कोणती जात नाही, कोणती पात नाही, निस्वार्थ होतं आणि समान अधिकार त्यावेळेला होते. ज्यावेळी 4000 वर्षात या भारतामध्ये जे युरोपियन ब्राह्मण आले त्यावेळेस हे त्यांची आर्य ब्राह्मणाची शासन प्रणाली त्यांनी निर्माण केली. आणि त्यावेळी आपल्या भारतामध्ये फक्त युरोपियन ब्राह्मण फक्त 5 लोक आले होते. ते 5 लोकांची नावे अशाप्रमाणे आहेत: पुरु, यदु, तुर्वश, द्रुह्यू आणि अनु. बघा, त्यानंतर 1 डझन ब्राह्मण आले. त्यांची अशाप्रमाणे नावं आहेत: भलान, अलीन, विषाणी, शिव, शुम्मू, क्रिवी, मत्स्य, वैकर्ण, कवप, देवक, मन्यमान आणि चायमान. हे 12 लोक, 1 डझन हे ब्राह्मण आले. त्याच्यानंतर पुन्हा या भारतात पुन्हा 7 लोकांची टोळी आलेली होती मित्रांनो. ती 7 लोकांची टोळी अशाप्रमाणे आहेत: सत्तुक, उचत, श्रुत, बोध, मनु, पृथु आणि भरत. अशा प्रकारे या सर्वांचे नावे त्यांच्या ऋग्वेदामध्ये नोंद केलेली आहे, आढळून येतात. यांची ही नावे भारतीय स्वतंत्र संग्रामामध्ये आढळून येतात. म्हणून कृष्णाजी महाराज म्हणतात, सावंग्याचे कृष्णाजी महाराज म्हणतात की निर्गुण माया उभी केले अवगुण आणि संघ महाराजाचा नाही ओळखला कोण. हा जो निर्गुण म्हणजे कृष्णाजी महाराजांना ज्या व्यक्तीला काहीच गुण नाही, ज्या माणसाला किंवा स्त्रीला काहीच गुण नाही असा व्यक्ती, संघ महाराजाचा नाही ओळखला. संघ म्हणजेच जिथं सत्य आहे सत्याला बाजूला ठेवलं आणि सत्यावर पडदा टाकला आणि खोटं हे उघडकीस आणलं, म्हणजे संघ महाराजाचा त्यांनी ओळखलं नाही. बघा, कृष्णाजी महाराजांना सांगितल्याप्रमाणे असं त्यांच्या याच्यावर त्यांचा एक विचारधारा त्यांनी या भारतात निर्माण केली होती. कृष्णाजी महाराज म्हणतात की भूल पाडून लावली धुनी, 3 ताड तिरभोरी यामध्ये पेटला अग्न झाली धूळधानी. ज्यावेळी हे लोक भारतात आले त्यांनी कर्मकांड सांगितले, यज्ञ करा, होम करा, सत्यनारायण करा, तुम्ही अभिषेक करा, ह्या गोष्टी काल्पनिक निर्माण करून आणि या बहुजनाला गुमराह करून त्यांनी याची पिवडणूक करून त्यांच्या डोक्यात ह्या विषमतेचा भुसा भरला. म्हणून कृष्णाजी महाराजांनी म्हटलं आहे की ह्या ज्या गोष्टी त्यांनी सांगीबांगी बऱ्याच वर्षापर्यंत चालवत राहिल्या, पण त्यांना वाटलं हे कुठपर्यंत आपला बहुजन समाज ऐकणार. तर त्यांनी मग सुरुवातीला ऋग्वेद निर्माण केला, लेखी स्वरूपात ऋग्वेदाची निर्मिती केली. आम्ही म्हणत नाही, हा ऋग्वेद म्हणतो आहे. 6 शास्त्र ग्रंथ लिखे. बघा, कृष्णाजी महाराज म्हणतात की 6 शास्त्र ग्रंथ लिखे, पंचांग पुराण ते पाहे आणि तिरुपतीचं करता बोलणं आम्हा तरी सांगे काय. हा प्रश्नार्थ आहे. कृष्णाजी महाराज प्रश्न केले त्या वैदिक संस्कृतीच्या लोकांना. हो, 6 शास्त्र ग्रंथ कोणी लिहिले? त्यांनी ऋग्वेद निर्माण केला, ऋग्वेदानंतर यजुर्वेद निर्माण केला, यजुर्वेदानंतर त्यांनी सामवेद निर्माण केला, सामवेदानंतर त्यांनी अथर्ववेद निर्माण केला. असे 4 वेदाची निर्मिती केली. पण 4ही वेदाचा अभ्यास सावंग्याच्या कृष्णाजी महाराजांना परफेक्ट केलेला आहे. कृष्णाजी महाराज म्हणतात, शास्त्र में 4 वेद 6 शास्त्र तो ढोळा गिर, ऐक रे गुरुपुत्रा हागन आहे निराकारा. तुमचे किती गुरु आहे, तुमचे कोण गुरु आहे तुमचं तुम्हाला माहीत, पण ऐक रे गुरुपुत्र हा गण आहे निराकारा. गण म्हणजे चतुर्पती, म्हणजे गणाचा अर्थ होते की प्रमुख असलेला. त्यांनी 4 वेद 6 शास्त्र 4 वेद तो ढोळा गिर, ऐक रे गुरुपुत्रा हा गण आहे निराकार. त्यानंतर त्याच लोकांनी त्यांनी पुन्हा 6 शास्त्राची निर्मिती केली. 6 शास्त्र म्हणजे न्यायशास्त्र, सोनिकशास्त्र, सारण्यशास्त्र, मीमांसाशास्त्र, वेदांतशास्त्र आणि योगशास्त्र असे 6 शास्त्राची निर्मिती केली. म्हणून कृष्णाजी महाराजांनी त्याचा अभ्यास केला, शास्त्राचा, त्यांच्या ब्राह्मणाच्या शास्त्राचाही अभ्यास केला. कृष्णाजी महाराज म्हणता का शास्त्र में तो कुछ नहीं रहा, पूरा ज्ञान का माया, भेद भेद का मारा करके तनका लखड़ा किया.
अर्थात कृष्णाजी महाराज बारकाईनं या शास्त्राचा वेदाचा अभ्यास केला, हेही त्याच्या वाणीतून त्याच्या सिद्धांतावरून सिद्ध होते. त्याच्यानंतर ब्राह्मणांनी 18 पुराणाची निर्मिती केली. 18 पुराण, आणि त्यावेळेला उपलब्ध पुराणाची संख्या 18 होती. किती होती? 18 पुराणाची संख्या होती. आणि सुरुवातीला केवळ एकच पुराण म्हणजे ब्रह्मांड पुराण होते, अस्तित्वात होते. सुरुवातीला केवळ एकच पुराण ब्रह्मांड पुराण हे त्यांचं अस्तित्वात होतं. आणि त्या ब्रह्मांड हे पुराण व्यासांच्या द्वारे निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे शिष्य 5 होते. मग दुसऱ्या पुराणाची निर्मिती झाली, मग तिसऱ्या, असे 5 त्यांचे शिष्य होते. आपण थोडक्यात जाणून घेऊया. ते कोणते पुराण होते? 18 पुराण. 18 पुराण होते ते मत्स्य पुराण, भगवान पुराण, भविष्य पुराण, भागवत पुराण, ब्रह्मांड पुराण, गरुड पुराण, लिंग पुराण, महापुराण, वामन पुराण, कुर्म पुराण, स्कंद पुराण, नारद पुराण, अग्निपुराण, ब्रह्मवेदांतिक पुराण, वायू पुराण, ब्रह्मपुराण, वराह पुराण आणि वाल्मिक पुराण. अशा प्रकारे अजूनही पुन्हा आहे, हरिवंश पुराण आहे, काशीखंड पुराण आहे, अजून आहे. अशा प्रकारची त्यांनी ती निर्मिती केली. आणि त्याही पुराणाचं अध्ययन सावंगाच्या कृष्णाजी महाराजांनी केलं, बारकाईनं अभ्यास केला. म्हणून कृष्णाजी महाराज म्हणतात, कथलं त्याचं झालंसे पुराण, त्याच्यावर माझं बसत नाही मन. म्हणजेच अर्थात सावंगाच्या कृष्णाजी महाराजांनी त्याच्यावरही बारकाईनं अभ्यास केला, पण त्याच्यात त्याला काही असं तथ्य वाटलं नाही की त्याच्यात असा त्यांचा तज्ञोपाय किंवा काही दिसून आलं नाही. म्हणून त्याने शिऱ्या भाषेत म्हटले आहे, कथलं त्याचं झालंसे पुराण, त्याच्यावर माझं बसत नाही म्हणा. अशा प्रकारचे कृष्णाजी महाराज किती दांडगा अभ्यास म्हणावं महाबाप हो. गीता, भागवत, पोथी, पुराण. बघा, गीता श्रीकृष्णाची गीता, भागवत, पोथी, पुराण, कुरान, सब गए सारे. कृष्णाजी महाराज सब गए सारे. आणि चतुर्पति में खड़े वो नर है बारे सब दुनिया से न्यारे. हो नर है बारे असे कृष्णाजी महाराज म्हणतात. अर्थात त्यांनी या सर्व शास्त्राचा, वेदाचा, पुराणाचा अभ्यास केलेला होता. पुन्हा कृष्णाजी महाराज थडक पुन्हा एक आपले पुरावा देतात. मोहित पुराण, वाचिकाचे काम, अवघ खोटं जाणं, देव करण बा तारण. हे सर्व खोटं आहे म्हणतात कृष्ण. मोहित म्हणजेच एक मनोरंजन आहे. त्याच्यात मनुष्य परमसुखाला प्राप्त होऊ शकत नाही, की त्याच्यात मनुष्य अमृतपदाला प्राप्त होऊ शकत नाही, त्याच्यात मनुष्य महापरिनिर्वाणालाही प्राप्त होऊ शकत नाही. शून्यवाद. या ब्राह्मणाने पुराणामध्ये हा त्याचा अवतार, हा याचा अवतार, तो त्याचा अवतार, तो याचा अवतार, हे सर्व त्याचे भरलेलं आहे पुराणामध्ये. बघा, त्या लोकांनी भगवान बुद्धालाही एक विष्णूचा 9वा अवतार करून टाकलेला आहे, त्यालाही देव बनवलेला आहे. सांगा, इतकी त्यांची नीती ही काल्पनिक ठरली होती मित्रांनो. आता आपण पुराणाचा जर विचार केला, कृष्णाजी हा जो हरिवंश पुराण आहे, हरिवंश पुराणही कृष्णाजी महाराजांना त्याच्यावर बराचसा प्रकाश टाकलेला आहे. हरिवंश पुराणामध्ये जर आपण आता एक सात्विक हरिश्चंद्र राजाचा जर आपण संदर्भ घेतो आहे, तर त्या वशिष्ठांनी, या ब्राह्मणांनी किती त्याची दुर्दशा केली होती. एक सात्विक राजा हरिश्चंद्र राजा किती त्यांनी दुर्दशा केली होती. स्वतःलाही विकलं, हरिश्चंद्राच्या पत्नीलाही विकलं, आणि त्याच्या लहानचा बाळ होता त्यालाही विकलं वशिष्ठांनी. सांगा, हा यायचे धर्मग्रंथ अशा प्रकारे होते. काय त्याच्यावर दुर्दशा आली की शेवटी त्याला हरिश्चंद्र राजाला ते नगर सोडून दुसरीकडे जावं लागलं, आणि त्या वशिष्ठांनी ते का चांडाळाला त्याला विकलं, त्याच्या पत्नीलाही विकलं, त्यांच्या मुलालाही विकलं. अशी स्थिती ही धर्म अवस्था होती.
म्हणून सावंग्याच्या कृष्णाजी महाराजांनी याच्यावर व्याख्या केली आहे, म्हटलं आहे, संदर्भ दिला आहे की धर्म हरिश्चंद्र राजाने केले आणि डोम्या घरी पाणी भरे. याचा अर्थ कोणाला विकलं? एक डोम्याला, एक चांडाळाला विकलं बघा. आणि त्या कब्रस्तानमध्ये त्यांनी राहण्याची सोय, त्याची तिथं कफन आणि जे प्रेतवर आलेले कपडे स्वतः परिधान करायचे आणि त्याची हे अशा प्रकारे नीच अवस्था त्या हरिश्चंद्रावर आली होती मित्रांनो. अशी ही धर्माची अवस्था आहे. म्हणून कृष्णाजी महाराज धर्म हरिश्चंद्र डोम्या घरी पाणी भरे. धर्म किती अस्तित्वात आहे की नाही आहे, किती अपवित्र आहे, हे त्याने कृष्णाजी महाराजांनी या वाणीतून सिद्ध केलेलं आहे बघा. आणि हे शास्त्राचं ज्ञान झालं तिरगुणापासून. कृष्णाजी महाराज म्हणतात शास्त्राचं ज्ञान कुठं झालं? तिरगुणापासून. आणि संधीवर उभा राहीन शास्त्रमती पडन उठून. संधीवर राहीन उभा शास्त्रमती पडन उठून. जे त्यांच्या धर्मग्रंथावर हा देश चालायचा, त्यांच्या शास्त्रावर देश चालायचा, ते आता या आधुनिक काळात राहिलं नाही. शास्त्राचं ज्ञान म्हणजे तिरगुण, तिरगुण म्हणजे तिरगुण तिघाचा दिवस उडवून साताचा राहू दिवस येईन शिक्का चालन आधी भैसाचा. भैस म्हणजे ज्ञानाचं भंडार, भैस म्हणजे अथांग असलेला ज्ञानाचा सागर, त्याला कृष्णाजी महाराजांनी भैस म्हटलेला आहे मित्रांनो. आणि कुठून? ब्रह्म विष्णू महेश याचे 3 गुण यांची पारंपरिक पद्धतीनं याची विचार म्हणजे शून्यवाद कृष्णाजी महाराजांना सांगितलेलं आहे की ज्यावेळेस या भारतामध्ये 4000 वर्षापूर्वी वैदिक संस्कृती निर्माण करण्यात आली होती, त्यावेळी वैदिक धर्माचं प्राबल्य होतं, वैदिक विचाराचं प्राबल्य होतं. त्यावेळी या भारताचं नाव जम्बूद्वीप म्हणून होतं. तर या जम्बूद्वीपामध्ये या आर्य ब्राह्मणाने विषमता निर्माण केली होती, जाती निर्माण केल्या होत्या, चातुर्वर्ण निर्माण केले होते. यज्ञ याग होम याला मानवाची बळी, जनावराची बळी, पशु पक्ष्याची बळी मोठ्या प्रमाणात दिल्या जात होती. आणि याला त्यावेळी धर्माची मान्यता प्राप्त झालेली होती की धर्माचं एक अंग आहे असं त्या काळात ठरवण्यात आलं होतं. का आम्ही नाही म्हणत हा ऋग्वेद म्हणतो आहे, आम्ही नाही म्हणत हा सामवेद म्हणतो आहे, असं त्यांनी लेखी स्वरूपात ऋग्वेद सामवेद यजुर्वेदात लेखी स्वरूपात करून ठेवलं. आम्ही नाही म्हणत. मग यज्ञ याग होम याला मानवाची बळी, जनावराची बळी, पशुपक्षी मोठ्या प्रमाणात दिला. याला धर्माची एक मान्यता मिळाली होती की धर्माचे अंग असं त्या काळात ठरवण्यात आलं होतं. आणि या विषमतेच्या विरोधातली जी प्रतिक्रांती होती, जी धम्मक्रांती होती, ती सम्यक संबुद्धाने केली होती. सम्यक संबुद्धाने विषमतेला नाकारले आणि सत्याची मांडणी केली होती की जे सत्यावर व विज्ञानावर आधारित होती, ती सम्यक संबुद्धाची धम्मक्रांती होती. आता आपण आपल्या हिंदू धर्माचा, बहुजनाचा जर विचार केला, माणसापासून माणूस दूर केलेला आहे. कसा? तेरेला सांगितलं तू माड्यापेक्षा श्रेष्ठ आहे रे, माड्याला सांगितलं तू कुंभ्यापेक्षा श्रेष्ठ आहे रे, कुंभ्याला सांगितलं तू त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे रे, तू त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे रे, वगैरे 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 वगैरे. इथल्या त्यांनी अशी वैदिक संस्कृती निर्माण केली होती. तेवढे करून ते थांबले नाहीत आर्य ब्राह्मण, तर त्यांनी प्रत्येक जातीमध्ये पोट जाती सुद्धा निर्माण केल्या होत्या. पोट जाती म्हणजे प्रत्येक समाजामध्ये 12.5 जाती, याला पोट जाती म्हणतात. बघा, एवढी मोठी विषमता त्या बुद्धाच्याही काळात होती. म्हणून भगवान बुद्धालाही बरं वाटलं नाही. म्हणून त्यांनी सर्वप्रथम ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र सर्वप्रथम याचं खंडन केलं. आणि यज्ञ याग होम याला मानवाची बळी जास्त प्रमाणात दिल्या जात होती की तुम्हाला जनावरची बळी दिल्या जात होती, पशु पक्ष्याची बळी दिल्या जात होती जास्त प्रमाणात, की तुम्ही असं कराल तर तुम्हाला ज्ञान प्राप्ती होईल, तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होईल, नाही कराल तर तुम्हाला नरक प्राप्ती होईल. स्वर्ग नरक त्यानं इथं निर्माण केलं होतं मित्रांनो. आणि
म्हणून भगवंताला बरं वाटलं नाही, म्हणून पंचशिलामधलं पहिलं शील कृष्ण बुद्धांनी दिलं आहे, का पानातिपाता वेरमणी शिक्षापदं समादियामी. याचा अर्थ होते, मी प्राणी हिंसा करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. ही त्याची संस्कृती होती. म्हणून यज्ञ याग होम याला मानवाची बळी दिली जात होती. तर कृष्णाजी महाराजांनी इथे सावंगाच्या कृष्णाजी महाराजांनी टिकमार केली आहे. लक्षात घ्या मित्रांनो, बंधूंनो, की कलियुगाच्या 60 गड्यारे किती करतील याग होम, आणि सहस्त्र मानव एका होमाला देतील तरी याचा खेळ नाही हुकणार. कलियुगाच्या 60 गड्यारे किती करतील याग होम, आणि सहस्त्र गायी एका होमाला देतील तरी याचा खेळ नाही हुकणार. यावरून आपल्या लक्षात येते की कृष्णाजी महाराज पॉझिटिव्ह विचाराचे होते, त्याची वाणीही पॉझिटिव्ह आहे. तिथेही कृष्णाजी महाराज आपल्या थांबवलेला आहे बहुजनाला. आजही आपल्या सावंगाच्या विद्यापीठामध्ये कोणती बळी दिल्या जात नाही, कोणती हिंसा, पण या जनावरांची हिंसा करणे आणि तसंच माणसाचं मन दुखवणे ही फार मोठी हिंसा आहे. म्हणून सावंगाच्या विद्यापीठात नारळ फोडल्या जात नाही. हे आपल्याला समजून घेण्याची काळाची गरज आहे मित्रांनो. ही ती संस्कृती. म्हणून कृष्णाजी महाराजांना या 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचा चिकित्सक बारकाईने अभ्यास केलेला आहे. म्हणून कृष्णाजी महाराज म्हणतात, गीता, भागवत, पोथी, पुराण, तसेच अघात पोथी, पुराण, गीता, भागवती केलं काय. कृष्णाजी महाराज काय म्हणतात, अघात पोथी, पुराण, गीता, भागवती केलं काय. काय केलं, आणि मूळस्तंभावर गाही वाटली तिथं तरी जाऊन पाय. अघात पोथी म्हणजे महान त्यांची, विठ्ठलाची पोथी, श्रीकृष्णाची गीता, काय जे असं भागवत, पोथी, पुराण जे काही आहे ते. म्हणून अघात पोथी, पुराण, गीता, भागवती केलं काय. पण कृष्णाजी महाराज म्हणतात त्याच्यात काही नाही रे बाबा हो. मूळस्तंभावर गाही वाटली तिथं तिथं सत्य आहे. मूळस्तंभ म्हणजे कृष्णाजी महाराज कशाला म्हटलं हो. मूळस्तंभ म्हणजे बुद्धांनी सांगितलेले 4 घटक, आप, तेज, वायू आणि पृथ्वी. कृष्णाजी महाराजांनी याला 6 घटक, तसे ते 4च घटक आहे, पण कृष्णाजी महाराजांनी 6 सांगितलेले आहे. 6 म्हणजे अन्न, अग्नी, पवन, पाणी, आकाश, संधरणी, यामध्ये ससला 6 उभा दर्शनी. हे मूळस्तंभ आहे. मूळस्तंभ म्हणजे हे जीवसृष्टीचे 4 घटक, हे सृष्टीचे 4 घटक. याला कृष्णाजी महाराजांना अनामत म्हटलेला. अनामत म्हणजे उरलेला, दूर असलेला, याला सावंगाच्या कृष्णाने अनामत म्हटलेला आहे. परंतु या ब्राह्मण संस्कृतीने काय म्हटलं आहे, की ब्राह्मण संस्कृती सांगतो आहे की सृष्टी निर्माता ब्रह्मानं उत्पत्ती, ब्रह्म हा सृष्टी निर्माता आहे. ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केलेली आहे, म्हणजे सृष्टी निर्माता ब्रह्मा, असे ते वैदिक संस्कृती ब्राह्मण सांगतात. त्याच्यावर हे कृष्णाजी महाराजांना टिकमार केली आहे. उत्पत्ती केली से ब्रह्म्यानं, साचा सचवला निर्गुण, पुढची किल्ली नाही मालूम बरेगा माझे लहानपण. उत्पत्ती असं म्हणते बा कृष्णाजी महाराज म्हणणं, की असे तुमचे शास्त्र, वेद आणि पुराण सांगते की उत्पत्ती कोण ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माता आहे. मग कृष्णाजी महाराज म्हणतात की उत्पत्ती केली से ब्रह्म्यानं, पण साचा सचवला निर्गुण. निर्गुण म्हणजे ज्याच्यात काहीच तथ्य नाही, काही गुण नसलेला मनुष्य किंवा त्यांची विचारधारा, शून्यवाद असलेली विचारधारा म्हणजेच निर्गुण. साचा सचवला निर्गुण, आणि पुढची किल्ली नाही मालूम बरेगा माझे लहानपण. आता पुढची किल्ली म्हणजे जिथं मनुष्य परमसुखाला प्राप्त होतो ते किल्लीच त्याला माहीत नाही. तर म्हणजे शून्यवाद सांगितला त्या वैदिक संस्कृतीने. तिथे कृष्णाजी महाराज उत्पत्ती केली शे ब्रह्मना, साचा सचवला निर्गुण, पुढची किल्ली नाही मालूम बरेगा माझे लहानपण. पुन्हा सावंगाचे कृष्णाजी महाराज म्हणतात, काशी सारखे तीरथ ब्रह्म आहे तू या पायी. जे पाय धुवून जग पेते त्यांना अमृतच नाही, जिथं सत्यच नाही तर ते घेऊन काय अर्थ, काय फायदा. म्हणजे बघा एवढा मोठा कृष्णाजी महाराजांचा दांडगा अभ्यास होता. आणि जे कृष्णाजी महाराजांचे जे सावंगाचे जे अवधूती नामातील अनुयायी आहेत ते म्हणतात की सावंगाच्या कृष्णाजी महाराजांची विचारधारा
ही अथर्ववेदाची आहे. अथर्ववेद कोणी लिहिला हो? ब्राह्मणांनी. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद हे त्यांनी निर्मिती केली. आणि कशावरून? हे अथर्ववेदाचं होऊ शकत नाही. कृष्णाजी महाराजांचं वाङ्मय, त्याची वाणी हे अथर्ववेदाची नाही आहे. हे अथर्ववेदामध्ये काय लिहिलं आहे? हे अथर्ववेद नसून तो आथर्ववेद आहे. सावंगाच्या कृष्णाजी महाराजाचा हा आथर्ववेद आहे. ते आथर्ववेद चतुर्पती गिन्यान होई नाही नामुखी उडवण तिरुपतीची टोपी हो हो म्हणता होईन जिती. आता तिरुपती आणि चतुर्पती, तिरुपती म्हणजेच हे अंधकार, तिरुपती म्हणजेच अविद्या, तिरुपती म्हणजेच अवगुण, दुर्गुण, निर्गुण, पाखांड, याला कृष्णाजी महाराजांच्या म्हणण्यावरून सिद्ध होते का तिरुपती. म्हणून की अथर्ववेद म्हणजे कृष्णाजी महाराज अथर्ववेद आहे. आणि अथर्ववेद म्हणजे अथर्ववेदामध्ये, ब्राह्मणाच्या अथर्ववेदात काय लिहिलं आहे, अथर्ववेदामध्ये ऍक्च्युअली आहे काय, हेच आपण तपासून पाहायला पाहिजे ना. सावंगाच्या लोकांनी किंवा आपल्या अवधूतिक सावंगाच्या कृष्णाजी महाराजांच्या अनुयायांनी हे तपासून पाहिलं पाहिजे. अथर्ववेदामध्ये काय आहे? अथर्ववेदामध्ये जादू, टोना, तंत्र, मंत्र आणि औषधी उपचार हे त्याच्यात लिहिलं आहे. जादू, टोना, तंत्र, मंत्र आणि औषधी उपचार. तुमच्या तापीवर तोडगा, तुमच्या खोकल्यावर तोडगा, तुमच्या नेत्रावर तोडगा, तुमच्या गाठीवर तोडगा, तुमच्या पिल्यावर तोडगा, तर तुमच्या पोट विकारावर तोडगा, अशा प्रमाणे रोग उपचार त्याच्यामध्ये लिहिला आहे. आणि जादू, टोना, तंत्र, मंत्र हे ऋग्वेद अथर्ववेदामध्ये आहे. आणि तेच त्यांचा आर्य ब्राह्मणाचा पहिला वेद म्हणजे ऋग्वेदामध्ये तीच लिहिलं आहे. बघा, ऋग्वेदामध्येही तीच लिहिलं आहे आणि अथर्ववेदामध्ये. मग कृष्णाजी महाराजांनी याच्यात अथर्ववेद जादू कोणा, कृष्णाजी भावानं जादू कोणाचा नाकारला हो? करणी कवटा हे नाही बरे, हे तू छोड दे बा, हरिभजनी रे बा, हे कृष्णाजी भावाने सिद्ध केलं आहे. यही वराडी खांदी कुराडी काडी मुडीचे देव तू छोड दे बा, हरिभजनी रे बा. म्हणजे विषमतेच्या विरोधातली प्रतिक्रांती आपल्याला सावंगाच्या कृष्णाजी महाराजांची दिसून येते त्याच्या बोलण्यातून. परंतु कृष्णाजी महाराजांचा हा अथर्ववेद आहे. अथर्ववेद म्हणजे चतुर्पती. चतुर्पती म्हणजे काय? चतुर्पती म्हणजे जो मनुष्य बुद्धत्वाला प्राप्त झालेला म्हणजे बुद्ध म्हणजे चतुर्पती. म्हणजे चतुर्पती म्हणजे आपण चतुर्पती किंवा बुद्धापर्यंत जर पोहोचलो, आपण या जन्म मरण्याच्या फेऱ्यातून नीतिमुक्त झालो, हा त्याचा अर्थ आहे. आणि जी विचारधारा चतुर्पतीची आहे ती तर आपल्या शरीरामध्ये, जर आपण आपल्या रक्तात, आपल्या हाडात आणि आपल्या मांसात ठिकठिकाणी जर आपलं सत्यच आहे आणि सत्याचं आचरण आहे, त्याचं सकारात्मक पद्धतीने आपलं पालन आहे, कटिबद्ध आपण त्याच्यावर नियंत्रण करून मनबुद्धीवर ताबा ठेवून आपण मनबुद्धीच्या ड्युट्या लागतो. मनबुद्धीच्या ड्युट्या लावल्या ज्योती या बारान पृथ्वीमध्ये एक ज्योत 9 लाख तारा. अशा प्रमाणे ह्या जर आपल्या मनबुद्धीच्या जर ड्युट्या लावल्या तर त्यालाच कृष्णाजी महाराजांना अथर्ववेद म्हटलं का आपल्या हाडा, मांसात आणि रक्तात. आणि तोच खरा कृष्णाजी महाराजांचा अनुयायी होऊ शकतो, ओरिजिनल कलदार होऊ शकतो. आता याला म्हणतात अथर्ववेद वेगळा आणि चतुर्पती अथर्ववेद वेगळा, असा यांचा हा दृष्टांत आहे. कृष्णाजी महाराजांनी म्हटलं आहे असंख्यात ब्रह्माशय होऊन गेले, कोट विष्णू दादा कैक पाहिले गंगेमध्ये वाळू इतके शंकर पाहिले. का म्हटलं कृष्णाजी महाराजांना? इथं सुद्धा या वैदिक संस्कृती फेटाळणीच करून लावली कृष्णाजी महाराजांना. फेटाळलं, नाकारलं, धिक्कार. ब्रह्मा विष्णू महेश हे एकच आहे. पण त्यांची विचारधारा पारंपरिक पद्धतीनं चालवणारे, घेणारे आणि टिकवणारे या भारतातील लोक म्हणजेच आहे. परंतु कृष्णाजी महाराजांनी का म्हटलं असं की त्याची जे लाखो आणि करोडो लोक आहेत त्यांची विचारधारा पारंपरिक पद्धतीनं चालवणारे म्हणजे असंख्यात. ब्रह्म एक, विष्णू एक आणि महेश एक. पण त्याची विचारधारा हे 3 भावाचे 3 गुण घेणारे हे अनेक संख्येत. म्हणून कृष्णाजी महाराज असंख्यात ब्रह्माश होऊन गेले, कोट विष्णू दादा काही पाहिले आणि गंगेमध्ये वाळू इतके शंकर पाहिले. म्हणजे त्याला काही कृष्णाजी महाराजांना वैदिक संस्कृतीला किंमत दिली नाही, सर्व शून्यवाद म्हटलं आहे. बघा, कृष्णाजी महाराज धर्म नाकारला आहे.
कर्मकांड नाकारले आहे, अंधश्रद्धा नाकारली आहे, चमत्कार नाकारला आहे. इथं फक्त सायन्स आणि विज्ञान आणि वैज्ञानिक हे 3 कारणावर त्यांची विचारधारा जागृत आहे कृष्णाजी महाराजांच्या. मित्रांनो, आपण जर धर्माचा विचार केला तर श्रीकृष्ण द्वापरातला श्रीकृष्ण सांगतो आहे आपल्याला भागवत गीतेमध्ये की मीच देव आहे, जगात मीच एक देव आहे, असे श्रीकृष्ण भागवत गीते म्हणतात. आणि आपल्या ह्या कृष्णाजी महाराजांच्या वाङ्मयात एक शब्द आहे की कृष्ण म्हणे ऐक रुक्मिणी, मीच आहो तीर भोला, आणि माझ्या वाचून आणि कोणी दुसरा नाही, आणि माझ्याशिवाय दुसरा कोणी हायच नाही, देव म्हणून या जगात कोणीच नाही, फक्त मीच आहो, असं श्रीकृष्ण त्या भागवत गीते म्हणतात. तो शब्द आपल्या या कृष्णाजी महाराजांच्या विचारात दिसून येते. श्रीकृष्ण म्हणतात की मीच एक देव आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, तेव्हा तुमची 84 योनीतून सुटका होईल, असे श्रीकृष्ण भागवत गीतेमध्ये म्हणतात. त्याचप्रमाणे ख्रिश्चन धर्माचे संस्थापक येशू यानं वर्णविले आहे की मी एक देवाचा दूत आहे, देवानेच मला या पृथ्वीवर तुमचं तारण करण्यासाठी पाठवलेलं आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगतो त्याप्रमाणे वागा, त्याप्रमाणे करा, तेव्हा तुमची परमेश्वराच्या दरबारात हजरी लागेल, असे येशू म्हणतात. ख्रिश्चन धर्माचे येशू संस्थापक म्हणतात. त्याचप्रमाणे इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर साहब अली म्हणतात की मी अल्लाचा एक पैगंबर आहे, पैगंबर जे नौकर सेवक, अल्लानेच मला या पृथ्वीवर तुमचं तारण करण्यासाठी पाठवलेलं आहे, ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगेन त्याप्रमाणेच करा, त्याप्रमाणे वागा, तेव्हा तुम्हाला अल्लाह पोटाशी धरेल, हे त्यांनी विचार सुचविले. मित्रांनो, त्यानंतर तथागत भगवान बुद्ध म्हणतात की मी एक मानव पुत्र आहे, पहा इथं किती नम्रता, इथे किती शांतता आहे, त्यांना कधी आपलं मोठेपण दाखवलेलं नाही बुद्धांनी. बुद्ध म्हणतात मी एक मानव पुत्र आहे, मी मोक्षदाताही नाही, मोक्ष म्हणजे खरं, मी मोक्षदाताही नाही, माझंच खरं आहे असं मी म्हणत नाही, की मी तुम्हाला जो मार्ग सांगतो त्या मार्गाने जाऊन पहा, कसोटीतून, भक्तीतून आणि त्यागातून पहा, अनुभव घ्या, जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर घ्या, नाही तर बिनधास्त सोडून द्या, असे तथागत बुद्ध म्हणतात. किती नम्रता, किती शांतता, किती लवचिकता, किती मार्मिक त्यांचे विचार. त्याचप्रमाणे सावंगाचे कृष्णाजी महाराज म्हणतात जन्मेलो यायच्या कुशी, माता पित्याच्या वंशी, अवघे तीर्थ या देवाच्या पायापाशी. म्हणजेच कृष्णाजी महाराजांनी देव कोणाला, मनुष्य, या देव मनुष्याला देव मानलेला आहे. भगवान बुद्धांनी म्हटलं आहे की सत्वा देव मनुष्यानं बुद्ध भगवाती, बुद्धं जीवित पर्यंतं शरणं गच्छामी. म्हणजे ज्याच्यापाशी आचरण आहे, ज्याच्यापाशी सकारात्मक पद्धतीने जीवन जगणं आहे, ज्याच्यापाशी आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करतो, तो 10 पारामिताचं पालन करतो, जो मनुष्य कृष्णाजी महाराजांच्या आचरणाचं पालन करतो, तो त्यांच्यावर नेहमी जागृत असतो, त्यांच्या विचारावर जागो, असा तो देव मनुष्य कृष्णाजी महाराजांनी म्हटला आहे. तोच देव मनुष्य बुद्धांनी सांगितलेला आहे. मित्रांनो, सृष्टीकर्ता देव नाही, कोणता परमेश्वर नाही, बुद्धाने कधी देव सांगितलेला नाही, सृष्टी निर्माता सांगितला नाही. तर सावंगाच्या कृष्णाजी महाराजांनी सृष्टी निर्माता आपल्याला सांगितलेला नाही, त्यांनी 4 घटक सांगितलेले आहे आपल्याला. हे आपण गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे मित्रांनो. त्याचप्रमाणे सावंगाच्या कृष्णाजी महाराजांनी इस्लाम धर्माचाही अभ्यास केला. प्रश्नावर प्रश्न उपस्थित होतात. मला तर कोणी सावंगाच्या कृष्णाजी महाराजांना, मी म्हणतो की कृष्णाजी महाराज इस्लाम धर्माचाही अभ्यास केला. मला तर आजपर्यंत कोणी याचा उलगडाही केला नाही, कोणी मला सांगितलंही नाही, पण माझा एक अनुभव, माझा एक अभ्यास, तर कृष्णाजी महाराजांचाही या परिपक्वतेने अभ्यास केलेला आहे मित्रांनो इस्लाम धर्माचा. की आपल्यामध्ये कलिचरणामध्ये एक शब्द हिंदीमध्येच आहे, पहिला शब्द आहे, ऐसा कोई एक भक्तराज मन में धीर धरे, 1,80,000 बितौर पर तो झुक पड़े. उत्तर क्या फौजा दक्खन पर चढ़े, दोनों तरफ से शस्त्र चले, शाहू नंद बिरत पर खड़े. नबे बीजी अर्ज सुनो कोई, जमाव की आगे उमेद है बहुमान की, असे कृष्णाजी महाराज म्हणतात. का
आता 1,80,000 हा आकडा काय असेल अजूनपर्यंत कोणी याचा माहिती दिली नाही. एवढे कीर्तन करतात, सावंग्याच्या अवधूती नामातील लोक कीर्तन करतात, पण ते सर्व निगेटिव्ह बोलतात, ज्ञानेश्वरीतले पुरावे देतात, भागवद्गीतेमधले पुरावे देतात, लोकांना गुमराह करतात. त्यांनी सुद्धा सत्य काय आहे कृष्णाजी महाराज जाणून घेतलेलं नाही त्या कीर्तनकार लोकांनी. आम्हाला कृष्णाजी महाराज कीर्तनच सांगितलं नाही तर आम्ही कशाला हे करा, आम्हाला प्रवचन सांगितलेलं आहे. तर हा जो शब्द आहे 1,80,000 भीतर पड़तो झुक पड़े, ऐसा कोई एक भक्तराज मन में धीरते 1,80,000 भीतर पड़तो झुक पड़े, नास्तिक दौना मुमारे आपस आपस में खटखटा मरे, उत्तर क्या फौजा दखन पर चढ़े, दोनों तरफ से शस्त्र चले, शाहूनंद बिरत पर खडे. 1,80,000 आकडा काय आहे तर 1,80,000 हा आकडा इस्लाम धर्माच्या कुराणामध्ये 1,80,000चा आकडा होता. आता तर जास्तच आहे. 1,80,000 कृष्णाजी महाराजांनी याला म्हटले आहे की जसं बौद्ध धर्माचे धर्मगुरू बौद्ध भिक्षू हे धर्मगुरू हे प्रचार प्रसारक आहेत, त्याचप्रमाणे इस्लाम धर्माचे प्रचार प्रसार करणारे त्यांचे वली आणि या धर्माचा संस्थापक आहे मोहम्मद पैगंबर साहब अली. आणि त्याच्यानंतर हा धर्म उदयास आला, इस्लाम धर्म उदयास आला, त्यानंतर त्याचे वली निर्माण झाले. त्यावेळेचा आकडा त्यांच्या कुराणामध्ये 1,80,000चा होता. हे कृष्णाजी महाराजांना सिद्ध केलं, म्हणजे याचा अर्थात की कृष्णाजी महाराज ही इस्लाम धर्माचा अभ्यास केला, या भारतातील जे वैदिक संस्कृतीचाही अभ्यास केला. मग किती कृष्णाजी महाराजांची दिव्य दृष्टी आहे हे आपल्या लक्षात येते. कृष्णाजी महाराजांचा हा अभ्यास खूप महान आहे. ज्या अर्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची 5व्या नंबरची डिग्री आहे की डिलीट डॉक्टर ऑफ लिटरेचर म्हणजे विश्वाचा अभ्यास केलेला डॉक्टर, आणि तोच अभ्यास सावंग्याच्या कृष्णाजी महाराजाचा आहे. त्याच्या वाणीतून सिद्ध होते, दिसून येते त्याच्या बोलण्यानुसार. तर कृष्णाजी महाराज म्हणतात गीता भागवत पोथी पुराण कुरान सब गए सारे, चतुर्पती में खडे वो नर है बारे सब दुनिया से न्यारे, ओ नर है बारे. में किती हे सर्व मी वाचून काढलं असं म्हणणं आहे त्यांचं महाराजाचं, की सर्व वाचून काढलं, त्याच्यात मला अमृत दिसलं नाही, तथ्य दिसलं नाही, म्हणून ते सर्व त्यानं गुंडावून सर्व साहित्य ठेवलेलं आहे. आणि त्याचं हे वेगळं का समजा आपल्या मनीकडे हो चतुर्पती नाम निराळं निघालं नाम. हे निराळं नाम म्हणजेच फक्त या भारतामध्ये आहे असा जगामध्ये एकच धर्म आहे, तो बौद्ध धर्म, आणि तो सायन्स विज्ञानावरच आधारित आहे. आणि तेच विचार सावंग्याच्या कृष्णाजी महाराजांना सांगितले आहे. आणि तेच विचार आपल्या सावंग्याच्या विद्यापीठामध्ये तुम्हाला कोणत्याही देवदेवताचं मंदिर दिसून येत नाही, तिथं कोणतं हिंसा केल्या जात नाही, असं ते स्थळ म्हणजेच बुद्धाच्या निगडीत आहे, बुद्धाच्या धम्माच्या निगडीत आहे. म्हणून कृष्णाजी महाराजांनी एक शब्द पुन्हा म्हटला आहे की म्हणून ब्राह्मणाच्या खाणी ब्रह्म येतीन बाशरणी, पुढे होणार आता भजा निष्कलंकीय होतार. म्हणून ब्राह्मणाच्या खाणी तर आता या आधुनिक काळामध्ये ब्राह्मणाच्या खाणी मोडल्या, ज्या अर्थी त्यांच्या वेदावर शास्त्रावर आणि त्यांच्या पुराणावर हात देत चालत होता, मनुस्मृतीवर जो त्यांचे कायदे होते, त्याचे शासन होतं, ते सर्व गेलं. कृष्णाजी महाराज सांगितली भविष्यवाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण करून दाखवली, यात तीळ मात्र शंका नाही. की खंडोखंडीचे राज्य भांडतीन आपल्या राज्याला, आणि ग्रंथासारखे जप तप धरले आता पुसावं कोणाला. बघा, म्हणजे त्यांचे ग्रंथ हिच गेलं. आणि हे कृष्णाजी महाराजांच्या सांगीप्रमाणे, बुद्धाच्या सांगीप्रमाणे त्याचं राज आलं. म्हणजे आधुनिक काळात हे सर्व भारतीय संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता न्याय यावर हात देत चालतो. म्हणजे त्यांचे धर्मग्रंथ हे धर्म गेले. कृष्णाजी महाराज तेव्हा म्हटलं धर्म जाई न बुडून राज्य भैसाचं होईना. धर्म गेला, राज्य भैसाचं आलं. म्हणजे ज्ञान, भगवान बुद्धाचं ज्ञान हा अथांग सागर, कृष्णाजी महाराजाचं ज्ञान हे अथांग सागराचं आहे. कारण कृष्णाजी महाराज हे बुद्धत्वालाच प्राप्त झाले आहे सावंग्याचे, की पहिली 32 भरून राया बौद्धपणी उरला, हे त्यानं पहिल्याच अक्षरात शब्दात म्हटले आहे. 32 म्हणजेच काय? 32 म्हणजेच आपल्यातील 32 लक्षणं दुर्गंधीनं भरलेलं हे शरीर,
आणि या प्रत्येक दुर्गंधीवर दुःखावर विजय मिळवलेला दुःखावर विजय मिळवलेला मनुष्य म्हणजेच 32 लक्षणं किंवा गुण बौद्धपणी उरला, म्हणजेच त्याने बुद्धत्व प्राप्त केले, ही या वाणीतून सिद्ध होते. कृष्णाजी महाराजांची विचारधारा आहे जसा ऊस शेंडावरही गोड असतो, बुडातही गोड असतो आणि मधातही गोड असतो, अशाप्रमाणे कृष्णाजी महाराज सावंग्याच्या कृष्णाजी महाराजांची विचारधारा आहे. तीच त्यांची चतुर्पदी. त्याला भगवान बुद्धाचाही धम्म हा शेंड्यावरही गोड आहे, बुडातही गोड आहे आणि मधातही गोड आहे. अशाप्रमाणे कृष्णाजी महाराजांची विचारधारा आहे. आता आपण सावंग्यामध्ये जातो, पाहतो, रात्रदिवस भजनं करतो, पूजना करतो. तिथं त्यांची वहीच समाप्ती झाली, वाढली किंवा जे काही आहे त्यांचं आपण वाढवा करतो. तिथं कधी ज्ञानेश्वरी वाचल्या जाते का? रामायण वाचल्या जाते का? विठ्ठलाची पोथी वाचल्या जाते का? तिथं तुकडोजीचं भजन म्हटल्या जाते का? तिथं संतांचे अभंग म्हटल्या जाते का? नाही. तिथं फक्त न फक्त फक्त त्याचंच नाम गायल्या जाते, त्याची चतुर्पदी, तिथं त्याचा जय जयकार केल्या जाते. नाही का सांगावं मला एखाद्या सावंग्याच्या अवधूती नामातील लोकांनी का तिथं गीता वाचल्या जाते, की भागवत वाचल्या जाते, पोथी वाचल्या जाते, ज्ञानेश्वरी वाचल्या कुठं आहे? म्हणून हे वेगळं नाम आहे की समजा आपल्या मनीगडे हो चतुर्पती नाम निराळ निघालं नाम, म्हणजे याच्यात काही मिक्स नाही, म्हणून हे वेगळं आहे. हे खरं मनुष्याला जीवनातून नीतिमुक्त होण्याचं एक साधन कृष्णाजी महाराजाचं आहे. म्हणून कृष्णाजी महाराजाच्या याच्यात काही जे आहे ते बिलकुल सत्यावर आणि विज्ञानावरच आधारित आहे. कृष्णाजी महाराज म्हणतात, संगत करा सज्जनाची, दुर्जनाची संगत बापा काही नाही कामाची. बुद्धांनी याला तथागत बुद्धांनी म्हटलं आहे. संकल्प गाथेमध्ये बुद्ध म्हणतात, इमे ना पुय्यंक मे न मा मे बाल समागमो सत्तंग समागमो होंतु याव निभान पत्तिया. याचा अर्थ होते, बुद्ध म्हणतात, या पुण्यकर्माने मला निर्वाण प्राप्तीपर्यंत मूर्खाची संगत न घडो, सदैव मला सत्संग लाभो, असे बुद्ध संकल्प गाथेमध्ये म्हणतात. पुन्हा तथागत बुद्ध महामंगल सुत्तामध्ये म्हणतात, असेवनाचं बालानंग पंडितानंच सेवना पूजाचं पूजनीयानंग यत्तंग मंगलमुत्तमं. याचा अर्थ होते, बुद्ध म्हणतात की मूर्खाच्या सहवासापासून दूर राहणे, पंडिताची संगत करणे आणि पूजनीय लोकांची पूजा करणे. ज्या माणसापाशी ज्ञान आहे, ज्या माणसापाशी सद्गुण आहे, ज्या माणसापाशी चांगले विचार आहेत, त्या माणसापाशी 2 तास जाऊन बसा, त्याच्याजवळचं घ्या, तीच खरी पूजा आहे. वेळातला वेळ काढा आणि त्याची संगत करा. म्हणून कृष्णाजी महाराज संगत करा सज्जनाची, दुर्जनाची संगत बापा काही नाही कामाची. दुर्जनाची संगत जर केली तर तो अधोगतीच्या मार्गाला प्राप्त होतो, आणि चांगल्या माणसाची जर संगत केली तर तुम्ही सद्गतीला तर प्राप्त व्हाल, नाही परम सुखाला तर कमीत कमी सद्गतीला तर प्राप्त होईल ना. हा कृष्णाजी महाराजांचा उद्देश आहे, भगवान बुद्धाचा उद्देश आहे. म्हणून आपल्या या वाङ्मयामध्ये पुन्हा एक शब्द आहे. कृष्णाजी महाराज एक शब्द आपल्याला मोठा चांगला सांगितला आहे मित्रांनो. तो शब्द म्हणजे आहेत वळखीचे वळखण जीव, बहुमान्न वाच लागतो भेव, आणि मधुपान मध्यपान घेतीन मौसा सव, जग वळखेना सांगतो गाही कोणी ऐकेना. आता याचा अर्थ तुम्ही काय लावाल सांगा? कोणाचं भेव लागलं कृष्णाजी महाराजाला? सावंग्याच्या कृष्ण कोणाचं भेव लागलं, कोणाची भीती वाटली सांगा? जो मनुष्य व्यसनाधीन असेल, जो नशा करत असेल, जो खोटा बोलत असेल, तो झगडे भांडणं करत असेल, कोणाची निंदा लस्सी करत असेल,
तो घमंड करत असेल, आपण मी किती चांगला पाहाले या स्मार्ट पाहाले याच्यावर घमंड करत असेल, एखादी स्त्री स्वतःला महान समजत असेल की मी किती सुंदर आहे, किती स्मार्ट आहे, हे गर्व करणारी जी स्त्री असेल, हे गुण तिच्यात असेल, किंवा एखादा मनुष्य चोरी करत असेल, त्या माणसाला कृष्णाजी महाराजाची भीती वाटली, त्याच्यापासून दूर होते. सावंग्याचे कृष्णाजी महाराज त्याच्या दूर होते. म्हणून बुद्धाने म्हटलं आहे की मूर्खाच्या सहवासापासून दूर राहणे, पंडिताची संगत करणे, पूजे लोकांची पूजा करणे. बघा की संगत करा सज्जनाची, दुर्जनाची संगत बापा काही नाही कामाची. हा त्याचा कृष्णाजी महाराजांनी कृष्णाजी महाराज सांगितलेल्या शब्दाचा अर्थ असा आहे. ठिकठिकाणी कृष्णाजी महाराजांनी आपल्याला अधोगतीच्या मार्गाला जाण्यासाठी थांबवलं आहे. तुम्ही त्या दिशेने जाऊ नका, तुम्ही या दिशेने जा. आणि महाराजांनी आपल्याला जसे 4 योग सांगितलेले आहे, ब्राह्मणांनी आपल्याला 4 योग सांगितलेले आहे, त्रेता, कृता, दापार आणि कली. कृष्णाजी महाराजांनी सांगितले आहे. सहदेव भाडळीने ही 4 योग सांगितलेले आहे. पण कृष्णाजी महाराजांनी जे सांगितले आपल्याला या जिवंतपणीचेच सांगितले 4 योग मित्रांनो. सहदेव भाडळी सांगितले आहे त्रेता, कृता, दापार, कली. ब्राह्मणांनी त्याच्या लेखी सोपरात करून ठेवले त्रेता, कृता, दापार, कली हे 4 योग आहे. आता याच्यावर बोलायला गेलो तर अर्धा तास पुन्हा लागेल आपल्याला, पण या माध्यमात आपण जास्त बोलू शकत नाही. तसं त्रेता योगाची मर्यादा 17,28,000 होती. त्याची मर्यादा खतम झाली. त्यानंतर आलं कृतायोग. कृतायोगाची मर्यादा होती 12,96,000, त्याची मर्यादा खतम झाली. त्यानंतर आलं दापार योग. दापार योगाची मर्यादा 8,64,000, ती मर्यादा खतम झाली. मग आलं 4,32,000 हे कलियोग. 4,32,000 सांगतो कलीची निर्वाणा, गौ हत्या, बाळ हत्या, स्त्री हत्या, लबाडी, लुच्चेगिरी या पापात. म्हणजे अशा प्रकारची. पण शेवटी कृष्णाजी महाराजांना एकच सांगितलेलं आहे की या कलियुगामध्ये सतयुग होणार आहे. म्हणजे खरं जर खोट्याच्या मार्गाने गेलं म्हणजे कलंक आहे, तिथं कलियुग आहे. सत्याच्या मार्गावर तिथं सतयुग आहे, तिथं निष्कलंक आहे. हे कृष्णाजी महाराजांनी सिद्ध केलं आहे. जास्त बोलायला गेलं तर आपला वेळ पुष्कळ जातो आहे. म्हणून या कलियुगामध्ये सतयुग म्हणजे कलंकाले बाजूला सारणे आणि निष्कलंकात प्रवेश करणं म्हणजे सतयुगात आपण सदैव आपण शेवटच्या श्वासापर्यंत जीवन जगणे, हा त्याचा अर्थ आहे. आणि अशा प्रकारचं हे जे कृष्णाजी महाराजांनी सांगितले विचारधारा आहे हे सत्य आहे. कोणत्याही साधू संतांनी इथपर्यंत आपल्याला सांगितलं नाही, परंतु कृष्णाजी महाराजांची विचारधारा एकदम पॉझिटिव्ह आहे. म्हणून कृष्णाजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्याच्या अनेक लोक आहेत. सावंग्याचा कृष्णाजी महाराज एकच आहे, पण त्याची विचारधारा घेणारे, पारंपरिक पद्धतीनं चालवणारे अनेक आहे. कृष्णाजी महाराज सावंग्याचा एक आहे, आपल्याला माहीत आहे, तुम्हाला माहीत आहे, आम्हाला माहीत आहे. परंतु तिथं येणारे लाखो लोक आहे. मग लाखो लोकांचा कृष्णाजी सावंग्याचा कृष्णाजी महाराज वेगवेगळ्या पद्धतीचा आहे. अनेक लोक येतात. आता एखाद्या मनुष्याचा सावंग्याचा कृष्णाजी महाराज काल्पनिकचा आहे. जे ब्राह्मणाने जी संस्कृती निर्माण केली, तो श्रीकृष्ण तो अवतार घेत आला, मग तोच होय हा, असा लोकांचा काल्पनिक सावंग्याचा कृष्णाजी डोक्यात भरला. मी म्हणतो डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेतला पाहिजे, तरच त्याचा तज्ञोपाय आहे. एखाद्या कृष्णाजी महाराजांचा अनुयायांचा एखादा कृष्णाजी सावंग्याचा कृष्णाजी महाराज काल्पनिक पद्धतीचा आहे, कोणाचा अंधश्रद्धेचा आहे, कोणाचा चमत्काराचा आहे. अशा प्रकारचे अनेक लाखो लोकांचे कृष्णाजी सावंग्याचा कृष्णाजी वैयक त्याची विचारधारा अनेक लोकांच्या डोक्यात. पण कोणाचा माझा कृष्णाजी महाराज सावंग्याचा तो सायन्स, विज्ञान आणि वैज्ञानिक तत्वाचा आहे. या सायन्स, विज्ञान आणि वैज्ञानिक तत्वाच्या माध्यमातून जर आपण त्याचं पालन केलं तर निश्चितचपणे आपला देहीचा उद्धार, आपल्या शरीराचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. आणि आपण या कमीत कमी आपण या जीवनातूनही नीतिमुक्त झाल्याशिवाय राहत नाही, असा हा त्यांचा मार्ग आहे. म्हणून कृष्णाजी महाराजा सावंग्याचा हा म्हणजे पॉझिटिव्ह विचाराचा असला पाहिजे प्रत्येकाचा. म्हणून कृष्णाजी महाराज सावंग्याच्या कृष्णाजी धर्म नाकारला, तुमचे कर्मकांड नाकारले आहे, तुमची
चमत्कार नाकारला आहे. तिथं जर चमत्कार असता तर कशाला तिथं एवढं करावं लागलं असतं. डायरेक्ट दिलं असतं ना तुम्हाला कृष्णाजी महाराजांना. कृष्णाजी महाराज फक्त आपल्याला मार्गदाता आहे. जे बुद्धानं आपल्याला मार्ग सांगितला तोच मार्ग सावंग्याच्या कृष्णाजी महाराजांनी सांगितला. तुम्हाला असं करावं लागते, तुम्हाला तसं करावं लागते, मग तुमचं असं होते, मग तुम्हाला उपास करावा लागते, काय जे काही आहे. आणि या वैदिक संस्कृतीच्या माध्यमातून जर आपण तिकडे गेलो तर आपण कधीही त्याच्यातून सकारात्मक पद्धतीनं आपण पुढे जाऊ शकत नाही किंवा तो उन्नती करू शकत नाही. पण ज्याप्रमाणे मित्र हो, जसं आपण कमळाचा फुलाचा उगम एका खिचडातून होत असते आणि ज्याप्रमाणे ते फूल कमळाचं वर येतो तेव्हा ते आकर्षित होतो आणि त्याचा सुगंध संपूर्ण आपल्या शरीरामध्ये असतो. अशाप्रमाणे हे कमळाचं चिखलातून, म्हणून जे कृष्णाजी महाराजांची गाय होती, कोणती, चिखलामध्ये गाय फसली निरोप चौघाची, अशा प्रकारचे ती जी आपली विचारधारा जी आपली चिखलात फसलेली आहे, अंधश्रद्धेत आहे किंवा आपल्या कर्मकांडात आहे, इथं जर आपण गेलं याच्यातून मनुष्य उन्नतीच्या मार्गाला किंवा चांगल्या विचाराचा माणूस घडू शकत नाही. म्हणून त्याला सर्व आपण मूठमाती दिली पाहिजे. आणि तसंच कृष्णाजी महाराजांनी जे आपलं पुराण आहे काशीखंड पुराण, ज्यावेळेस वशिष्ठाच्या घरी वाल्मिक जेव्हा गेला होता, रस्त्यात भेटला होता भारद्वाज ऋषी आणि भारद्वाज ऋषीने दिली होती मेजवानी म्हणजे आमंत्रण, मेजवानी दिली आणि मासाची जेवणी दिली. मुर्गा आणि मोर बोकुड डुक्कर हे जेवले हे सारे वर्णचारी, हे असं कृष्णाजी महाराजांना पुराणाचा, या काशीखंड पुराणाचाही अभ्यास करून कृष्णाजी महाराजांनी आपल्याला जगजाहीरपणे जनजागृती केली. आणि त्यावेळेस कृष्णाजी महाराज म्हणतात याशी पुरावा, या चारही वर्णानं ते मांस भक्षण केलं होतं. यावेळेस कृष्णाजी महाराज म्हणतात की याशी पुरावा पहा रामायण मार्खंड पुराण सांगत असे, मी नाही म्हणत, तुमचं रामायण आणि मार्खंड पुराणातच हे लिहिलं आहे, हा माझा अभ्यास आहे असे कृष्णाजी महाराज म्हणतात. त्याच्यावरही जे तुमचा विश्वास नाही तर याशी पुरावा पहा काशीखंड 22 अध्याय 8. जर याच्यावरही जर तुमचा विश्वास नाही माझ्या बोलण्यावर तर तुम्ही काशीखंड आणि 22 अध्याय 8 पहा, त्याच्यात काय लिहिलं आहे. इतका सावंग्याच्या कृष्णाजी महाराजांचा दांडगा अभ्यास होता मित्रांनो. किती कृष्णाजी महाराज दिव्य दृष्टी होती. आज कृष्णाजी महाराजांना त्या 350 वर्षापूर्वी सांगितलेली भविष्यवाणी सत्य आली आणि प्रत्येक वेदावर, शास्त्रावर, पुराणावर आणि प्रत्येक त्यांनी सर्व चिकित्सक अभ्यास केला आणि तेच आपल्या समोर त्याने वाङ्मयाच्या माध्यमातून, वाणीच्या माध्यमातून आपल्याला सांगी केली आणि तुमच्यापर्यंत, आमच्यापर्यंत पोहोचली. म्हणून आपण कृष्णाजी महाराजांची दिव्यदृष्टी काय आहे, सावंग्याच्या कृष्णाजी महाराजांची दिव्यदृष्टी किती महान आहे, हे आम्हाला त्याचा गर्व असायला पाहिजे. आम्हाला कृष्णाजी महाराज सांगीचा एक स्वाभिमान असायला पाहिजे की किती महान सावंग्याचे कृष्णाजी महाराज, त्यांचा मूळ फाउंडेशन किती मजबूत आहे. यामध्ये सावंग्याच्या अवधूती नामातील 80% लोक निवळ अंधश्रद्धेकडेच पाहतात कृष्णाजी महाराजाला. माझं दुःख, माझा देव कोण, तर सावंग्याचा कृष्णाजी महाराज. त्याच्या पलीकडे त्याची विचारधारा काय आहे, कृष्णाजी महाराजांचा किती वाणीवर विश्वास आहे, परंतु त्या 80% लोकांचा त्याच्या वाणीवर, सावंग्याच्या कृष्णाजी महाराजांच्या वाणी विश्वासच नाही. आणि त्याच्यातले 20% जे लोक आहे, जे त्याच्या नियमानं चालणारे, त्याचे कटिबद्ध पालन करणारे, त्या लोकांचा कृष्णाजी महाराजांवर परिपूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्या वाणीवर आणि त्यांच्या वाङ्मयावर परिपूर्ण विश्वास. अशी माझ्या निदर्शनात काही बरेचसे लोक आहे, मी त्यांच्यासोबत चर्चा करतो आहे, त्यांच्यासोबत राहतो आहे, तर म्हणून त्यांचा विश्वास आहे. असे मी काही लोक ओळखले की 20%च लोक खरे सावंग्याच्या कृष्णाजी महाराजाला मानणारे आहे, त्यांच्यावर परिपूर्ण विश्वास आणि त्यांच्या वाणीवर विश्वास. मग कोणत्याही समाजाचा असो, मला समाजाशी घेणं देणं नाही. फक्त माणूस, फक्त या विश्वामध्ये फक्त 2च जाती सांगितल्या कृष्णाजी महाराजांनी, स्त्री आणि पुरुष. बाकीच्या ज्या ह्या जाती झाल्या ह्या सर्व व्यर्थ आहे. आणि इतकंही बोलून आपण लोकांनी शांततेने माझे 2 शब्द ऐकले, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. जय भीम, जय बुद्ध, नमो बुद्धाय, जय मूल निवासी, जय संविधान, जय भारत.